राणा भाकरी. अरे घे र. सूरज तुला भाकरी. साहेब तुम्हाला. सूरज आणि भाकरी घे बरं काय. जरा चांगलं केलं असतं तर गेलं असतं की जेवण. का आता काय झालं जेवणाला? अहो या जेवणाला चव न चोथा. घशाखाली एक घास जाईना झालाय. हा होता सब मग राहू दे की. उग बळ जेवू नये माणसानं. एक नंबर बोललीस बघ. ए राहू दे जेवायचं, बस तिथं साईडला. कसं आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म असते. उगं मात्र होऊ नये म्हणून जेवायलोय. अहो आता मात्र कशाला होईल. मी हाय की, मी खाईन की. बरोबर तू घेतात. अंजली तू बी बस जेवायला. शाळेतनं दमून आली असतील. नाही नको, आपण दोघे एकत्र जेवू नंतर. रानंदा अरे तू गप का बोल की. काय तर काय बी बोल. आज दिवसभर लय काम उडकली, कायच काम मिळालं नाही. अहो मिळेल. अरे कामाचं राहिलं, बाकीचं काहीतरी चांगलं बोल की. कामाचं बोलणं काय वाईट आहे काय? अरे तसं नाही, म्हणजे काहीतरी असं दुसरं. हा म्हणजे लग्नाआधी वहिनीसनी कसा घाबरत होतास ते सांग. नाहीतर आता वर्ष होत आलंय, अजून मी वहिनीसनी घाबरतोस का ते तरी सांग. उगा कशाला इशे काढतोय सूरज. अंजलीबाईंना आठवण व्हायची लग्नाची वाढदिवसाची. नको हा विषय. उगाच राणाजींना लक्षात यायचं की उद्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि आवाक्या बाहेर काहीतरी करण्याचा प्रयत्न करून बसतील. नाही नकोच. का का भाजी लय बारी झाली ना व. जेवताना बडबड करायची नसती. काय बी बडबड करतोय. काय बी काय सांग की. हो वहिनी तुम्ही सांगा की, या वर्षभरात आनंदामध्ये काय काय फरक झालाय? फार काही नाही. असं कसं गोदा का? अगं वर्षभरात माणसामध्ये काहीतरी फरक होतो की नाही? पडतोय की. लगीन झाल्यावर राणा अंजली असंच शेतात राहायला आलती.